नमस्कार बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम पीक विमा 2025 यामध्ये वर्तमानपत्रामधील काही बातम्यांमध्ये धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील महसूल मंडळ वगळले आहे अशी अफवा आहे का सत्य आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकरी बंधू भगिनींनो, काही वर्तमानपत्रातून व सोशल मीडियावर एक बातमी झळकत आहे की खरीप हंगाम पीक विमा 2025 यामधून धाराशिव, लातूर आणि बीड हे 3 जिल्हे वगळले आहे। साहजिकच हा प्रश्न पडायला वाव आहे, कारण की आपल्याला जानेवारी 2026 मध्ये पीक विमा वितरण व्हायला पाहिजे होतं। तर आता बंधू भगिनींनो, एप्रिल महिना संपत आला तरी पीक विमाबाबतचे वितरण झाले नाही। त्यामुळे कुठेतरी आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। वेळोवेळी निवेदन, मोर्चा, आंदोलन करून देखील पीक विमा स्थिती जैसे ती आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकऱ्याच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न करून पण पीक विम्याबाबतची अपडेट ही जैसे ती आहे, कारण की यामध्ये आता कोणताही बदल होताना दिसत नाही। भविष्यामध्ये याबाबतची काय स्थिती आहे, काय स्थिती होणार आहे याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने निर्णय करावा। पहिल्या टप्प्यात किती रक्कम वितरित केली जाऊ शकते? शेतकरी बंधू भगिनींनो, पहिला टप्पा जाहीर झालेला आहे। यामध्ये 1219 कोटी रुपये पीक विमा वितरण करण्यात येणार आहे। वर्तमानपत्रामधून व मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केली जाऊ शकते। शेतकरी बंधू भगिनींनो, 1219 कोटी रुपये ही रक्कम तोडकी आहे, कारण की शेतकरी बांधवांना ही पहिल्या टप्प्यातील रक्कम आहे। यामध्ये काही जिल्हे घेतलेले आहे आणि काही जिल्हे कॅल्क्युलेशन पूर्ण न झाल्यामुळे काही जिल्ह्यातील महसूल मंडळ बाजूला ठेवलेले आहे। महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 7,500 महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे असे सांगण्यात आलेले आहे। शेतकरी बांधवांनो, कॅल्क्युलेशन लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे होते। म्हणजे आता फक्त 7,500 महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे। आता राहिलेले कॅल्क्युलेशन लवकरात लवकर पूर्ण होईल। किती महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन बाकी आहे? शेतकरी बंधू भगिनींनो, 5,500च्या जवळपास महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन अजून बाकी आहे। यामध्ये धाराशिव असो, लातूर आणि बीड जिल्ह्यातील ह्या 3 जिल्ह्यातील पूर्णतः जिल्हे बाकी आहेत, कारण की ह्या तिन्ही जिल्ह्यातील एकही महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले नाही। यामुळे 5,500 महसूल मंडळामध्ये हे 3 पूर्ण जिल्हे बाकी आहेत। शेतकरी बंधू भगिनींनो, पुढील जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन झाले व काही महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन राहिलेले आहे। यामध्ये बुलढाणा असो, नागपूर असो, वर्धा असो, अमरावती असो, ह्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये काही महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे व काही महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन राहिलेले आहे। त्यामुळे पीक विमा क्लेम स्टेटस यामध्ये यांना बदल दाखवत नाही, कारण की कॅल्क्युलेशन अवेटेड, क्लेम अवेटेड दाखवत आहे। यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये राहिलेल्या महसूल मंडळाचे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल। संपूर्ण राज्यात एकाच वेळी कॅल्क्युलेशन का होत नाही? शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सर्व महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन होणे गरजेचे आहे। अर्ध्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झाले व जिल्ह्यातील राहिलेल्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन राहिले, असे का होते? शेतकरी बंधू भगिनींनो, यामध्ये पीक विमा कंपनीने ॲक्सेप्ट घेतलेला आहे। त्यामुळे काही मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले नाही। त्यामुळे कंपनी ॲक्सेप्ट का घेते यावर आपण कृषी विभागातून विचार विनिमय करणे गरजेचे आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये ठळक यील्ड बेसचा डाटा देण्यात आला आणि काय म्हणणारे शेतकरी बंधू भगिनींनो, मागील 5 वर्षांमध्ये
यील्ड ॲव्हरेजमध्ये आहे. शेतकरी बांधवांनो, आपली संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. नाहीतर पीक विमा कंपनी आपल्याला क्षुल्लक कारणावरून पीक विमा कमी देऊ शकते अथवा आपला पीक विमा नाकारू शकते. यामुळे आपल्याला शेतकरी संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. अशा धोरणामुळे शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि त्यामुळे शेतकरी मोर्चा, आंदोलने, निवेदन देणे असे प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परभणी जिल्हा असो, जालना असो, जळगाव असो, नाशिक, अहिल्यानगर येथे शेतकरी संघटनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलेले आहे. पीक विमा संदर्भामध्ये राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कारण की पीक विम्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ज्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झाले नाही त्यांना वितरण का झाले नाही? शेतकरी बांधवांनो, नांदेडमध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झाले, LC लॉट क्रिएटेड झाले, पण वितरण झाले नाही. कारण काय असू शकते ते शासन प्रशासनाने शेतकरी बांधवांना मीडियाच्या व वर्तमानपत्राच्या माध्यमातून सांगणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांची पीक विम्या संदर्भामध्ये शंका दूर होऊ शकते. पीक विमा कंपनी आक्षेप प्रोसेस. शेतकरी बांधवांनो, पीक विमा कंपनी अगोदर तालुका स्तरावरती जाते, त्यानंतर जिल्हा स्तरावरती आणि तिथून पुढे विभागीय स्तरावरती, आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर राज्य स्तरावरती कंपनी आक्षेप घेत जाते. तिथे तक्रार निवारण समितीकडे निर्णय झाला, ठीक, मंजूर किंवा नामंजूर होते आणि तिथून पुढे कंपनी केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे हे प्रस्ताव पाठवते. तदनंतर कंपनीला कोर्टात जायला मार्ग मोकळा होतो. कंपनी ॲक्सेप्ट प्रोसेस ही आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला ही प्रोसेस माहिती असणे गरजेचे आहे. राज्य स्तरावर तक्रार निवारण समितीकडे कोणते जिल्हे गेले यामध्ये एक अलग कंपनी आहे. यामध्ये धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा यामध्ये ह्या कंपनीकडून कॅल्क्युलेशन पूर्ण केले नाही. कारण की शेतकरी बंधू भगिनींनो, ह्या कंपनीने पीक कापणी प्रयोगावरती आक्षेप घेण्यात आलेले आहे. यामुळे या जिल्ह्यामधील कॅल्क्युलेशन पूर्ण झालेली नाही. यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्या पीक विमा कॅल्क्युलेशनमध्ये क्लेम अवेटेड दाखवत आहे. कारण की या कंपनीने या पुढील जिल्ह्यामध्ये पीक कॅल्क्युलेशन केलेले नाही. ज्यावेळी आपल्या पीक कापणी प्रयोगावरती आधारित कॅल्क्युलेशन पूर्ण होईल त्यामध्ये आपल्या स्टेटसमध्ये आपल्याला बदल दिसेल. राज्य तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग साहेब सध्या बंगाल विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पीक विम्याची राहिलेली जी पुढील प्रोसेस ती बंगालची निवडणूक झाल्यानंतर पूर्ण होईल. बंगालची विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रात तर आगमन झाल्यानंतर पीक विमा कंपनी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत कृषी सचिवाची बैठक घेऊन त्या बैठकीत हे आक्षेप दूर करणे आणि योग्य ते निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तदनंतर क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कोणतेही जिल्हे क्लेममधून वगळले जाणार नाही. बंगाल निवडणुकीनंतर सर्व प्रोसेस सुरळीत होईल आणि त्यानंतर पीक विमा संदर्भात बैठक घेऊन पुढील कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा.